नमस्कार, गुड आफ्टरनून. मागील लेक्चरला आपण निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये भूकंप आणि महापूर हे दोन प्रकार अभ्यासलेले आहेत. तर आज आपण पुढचा प्रकार अभ्यासणार आहोत, दुष्काळ. तर दुष्काळ पहा, दुष्काळ म्हणजे पूर्णपणे पाण्याचा अभाव असणे. कमी पाऊस पडल्यामुळेच दुष्काळ हा पडतो. अवर्षण किंवा दुष्काळ ही एक साधी संकल्पना आहे. सामान्यपणे शुष्कतेला ती संबोधतात. म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी असेल परिसरामध्ये, त्या ठिकाणी दुष्काळ असे संबोधले जाते. अवर्षणाची दुष्काळाला पर्यायी शब्द आहे अवर्षण. अवर्षणाची समस्या प्रामुख्याने पर्जन्याच्या किंवा जलाच्या कमतरतेमुळे ही निर्माण होते. तर पहा, दुष्काळ म्हणजे काय? दुष्काळाचा अर्थ, दुष्काळ या शब्दाचा अर्थ. हवामान तज्ञांच्या मते अवर्षण म्हणजे पर्जन्याची दीर्घकालीन निर्माण झालेली कमतरता होय. म्हणजे दीर्घकालीन म्हणजे खूप जास्त कालावधीपर्यंत पाऊस न पडणे म्हणजेच दुष्काळ होय. आणि जलतज्ञांच्या मते अवर्षण म्हणजे नद्या, नाले व भूगर्भातील जलपातळी कमी होणे, यासाठी जलाचा वापर व जलाचे प्रमाण याचे स्पष्टीकरण विचारात घेतले जाते. हवामान तज्ञांच्या मते असं आहे, अवर्षण म्हणजे पर्जन्याची दीर्घकालीन निर्माण झालेली समस्या होय. तर जलतज्ञांच्या मते अवर्षण म्हणजे नद्या, नाले व भूगर्भातील जलपातळी कमी होणे, यासाठी जलाचा वापर व जलाचे प्रमाण याचे स्पष्टीकरण विचारात घेतले जाते. तर शेती तज्ञांच्या मते पहा, तज्ञ मंडळी काय म्हणतात. शेती तज्ञांच्या मते अवर्षण किंवा दुष्काळ म्हणजे शुष्क कालावधीत पर्जन्याची कमतरता होय. शुष्क कालावधीमध्ये पर्जन्याची झालेली कमतरता होय, ज्यामुळे जल उगमस्थानात पाण्याचे प्रमाण फारच कमी होईल. म्हणजे जल उगमस्थान म्हणजे नद्या असतील, विहिरी असतील, कालवे असतील, तलाव असतील, या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी होणे होय. शेती तज्ञांच्या मते असं मत आहे, जल उगम स्थानात पाण्याचे प्रमाण फारच कमी होणे होय. तर दुष्काळाचा अर्थ आपण पाहिला. आता पाहूयात दुष्काळाचे प्रकार. तर भारतीय कृषी आयोगाने दुष्काळाचे अवर्षणाचे पुढील 3 प्रकार पाडलेले आहेत. पहिला प्रकार आहे वातावरणीय अवर्षण, दुसरा प्रकार आहे जलीय अवर्षण आणि तिसरा प्रकार आहे कृषी विषयक अवर्षण. म्हणजे टप्प्याने हे प्रकार पाडलेले आहेत. वातावरणीय अवर्षण म्हणजे वातावरणीय बघा, एखाद्या प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्याच्या 25% किंवा त्याहून कमी पर्जन्य झाले की अवर्षण झाले असे समजायचे व यालाच वातावरणीय अवर्षण असे म्हणतात. पहा, एखाद्या प्रदेशामध्ये सरासरी 25% पेक्षा कमी पाऊस किंवा त्याहूनही कमी पाऊस झाला तर त्या ठिकाणी त्या वातावरणाला समजायचे की वातावरणीय अवर्षण असे म्हणतात. पुढचा आहे जलीय अवर्षण. वातावरणीय अवर्षण दीर्घकाळ टिकले की पाण्याचे प्रमाण हे घटत जाते. पहा, वातावरणीय अवर्षण हे जलीय अवर्षणावर अवलंबून आहे. वातावरणीय अवर्षण दीर्घकाळ टिकले, जास्त काळ जर राहिले तर पाण्याचे प्रमाण हे घटते. तळे असतील, सरोवरे, नद्या या कोरड्या पडू लागतात. धरणांमध्ये सुद्धा पाण्याचा साठा हा फारच कमी होतो. भूमिगत पाणी साठा कमी झाल्याने भूमिगत पाणी पातळी ही खोल जाते आणि जमिनीमध्ये जो पाणी साठा असेल तो कमी झाला तर पाण्याची पातळी ही खोलवर जाते. यालाच जलीय अवर्षण म्हणतात. साधारणतः मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये ही गोष्ट आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवते. जलीय अवर्षण काय आहे? पिण्याचं पाण्याचंही कठीण अवस्था ही तयार होते. विहिरी असतील, धरणे असतील, यांचा साठा खूप कमी होतो व ही समस्या आपणास एप्रिल, मे व जून या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो. तर तिसरा प्रकार आहे कृषी विषयक अवर्षण. कृषी विषय म्हणजे शेती विषयक. पिकांची वाढ होताना जमिनीतील बाष्प आणि पर्जन्याद्वारे उपलब्ध होणारे बाष्प पुरेसे मिळाले नाही की पिकांची वाढ ही खुंटते.
कृषी व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर म्हणजे नैसर्गिक पाण्यावरच अवलंबून असतो. जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात होईल त्याच वेळेस धरणे असतील, जलाशय असतील, सरोवरे असतील यामध्ये पाण्याचा साठा हा मोठ्या प्रमाणात होतो व तो वर्षभर टप्प्याटप्प्याने वापरला जातो. पिकांची वाढ होताना जमिनीतील बाष्प व पर्जन्याद्वारे उपलब्ध होणारे बाष्प पुरेसे मिळाले नाही की पिकांची वाढ ही खुंटते. ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असेल, कमी असेल त्या ठिकाणी शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात नाही, तर तो हंगामी स्वरूपाचा केला जातो. पिके लवकरच पक्व होतात. जेव्हा पाणी कमी मिळतं तेव्हा पिकं लवकरच पक्व होतात. त्यामुळे अन्न आणि चारा या दोन्हींची कमतरता भासते. भारतात खरीप व रब्बी असे 2 हंगाम आहेत. काही प्रदेशात खरीप हंगामात अवर्षण येते तर काही प्रदेशांमध्ये रब्बी हंगामामध्ये अवर्षण येते. काही ठिकाणी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये कधी कधी फक्त पावसाळ्यातीलच पीक घेतलं जातं. त्यानंतर पुढील दिवाळीनंतरचं पीकही घेतलं जात नाही, कारण की पाण्याचा तुटवडा म्हणून. तर काही प्रदेश असा आहे की वर्षातून 3ही वेळा जमिनीमध्ये पिकं घेतली जातात. तिथे पाणीही पावसाळ्यामध्ये पाऊसही भरपूर पडतो, तेथील धरणे असतील, नद्या असतील त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतो व त्या ठिकाणी 3ही ऋतूंमध्ये पिकेही घेतली जातात. तर आपण कृषी विषय अवर्षण समजून घेतले. दुष्काळाचे प्रकार पाहिले, वातावरणीय अवर्षण, जलीय अवर्षण व कृषी विषयक अवर्षण. तर आता पुढचा मुद्दा आहे दुष्काळाची कारणे. तर दुष्काळ का होतो, कशामुळे होतो? दुष्काळाची कारणे आहेत. दुष्काळाची कारणे काही मानवनिर्मित आहेत तर काही निसर्गनिर्मित आहेत. पहिला मुद्दा आपण पाहूया, मानवनिर्मित कारणे. काय काय आहेत मानवनिर्मित कारणे? वृक्षतोड असेल, जमिनीची धूप असेल, वणवा पेटणे, गाई गुरांचे चारा क्षेत्र व मानवनिर्मित चुकीचे नियोजन ही आहेत मानवनिर्मित कारणे. व दुसरी निसर्गनिर्मित कारणे. निसर्गनिर्मितचं पहिलं कारण आहे अवर्षण व महापूर, पर्जन्य कमी असणे, हवामान, भूकंप व ज्वालामुखी ही निसर्गनिर्मित कारणे आहेत. तर आपण आता मानवनिर्मित कारणांमधलं पहिलं कारण वृक्षतोड हे पाहणार आहोत. वृक्षतोड वृक्षतोड म्हटलं की डोळ्यासमोर येतं जंगल. जंगलामध्ये झालेले झाडांचे नुकसान किंवा मानवाने केलेलं नुकसान, मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं नुकसान. वृक्षतोड तर का होते वृक्षतोड? निसर्गतः पर्यावरण संतुलनासाठी 33% जंगल हे आवश्यक आहे. म्हणजे पर्यावरण जर संतुलन राहायचं असेल तर जंगलांची 33% या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे. परंतु औद्योगिकीकरण असेल, मानवी स्वार्थ, लोभ या कारणांमुळे जंगलतोड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचा परिणाम पर्जन्य घट, हवा प्रदूषण, जमिनीची धूप यावर झाल्यामुळे दुष्काळ हे वारंवार पडत आहे. आपल्या आजूबाजूला तुम्ही पाहिलं असेल, लहानपणापासून तुम्ही निरीक्षण केलं असेल की तुम्ही ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस तुमच्या घराभोवतालचं वातावरण आणि आत्ताच्या वेळेचं घराभोवतीचं वातावरण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तफावत आढळते. नैसर्गिक तफावत आढळते. पूर्वी 10, 15 ते 20 किंवा 25 वर्षापूर्वी खूप झाडे असतील आपल्या घराच्या आजूबाजूला, तर आता ती खूप कमी प्रमाणात झालेली आहेत. घरापासून रस्ता गेलेला असेल किंवा घराभोवताली जी जमीन असेल त्यासाठी झाडं वगैरे तोडलेली असतील, यामुळे ती खूप कमी प्रमाणात झालेली आहे. सर्वांनाच हा अनुभव पाहायला मिळतो आपल्याच दैनंदिन जीवनामध्ये. मोठा रस्ता बनवत असताना सुद्धा खूप झाडे ही तोडली जातात व रस्त्याचं रुंदीकरण केलं जातं. रस्त्याच्या कडेचीच बहुतेकदा खूप झाडे असतील ती तोडून रस्ता मोठा करण्याचं काम हे केलं जातं. तशीच परिस्थिती जंगलाच्या जवळ राहणारी जी वस्ती आहे किंवा जे गाव आहे, ती लोक जंगलावर तसाच परिणाम घडवून आणतात. काही कारण असतं त्यासाठी वृक्षतोड ते करतात किंवा स्वतःच्या कारणासाठी
काही कारखाने उभारायचे असतील त्यासाठी, बरेचशी अशी कारणं असतात, त्यानुसार जंगलही कमी होत गेलेली आहेत. म्हणजे वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये होऊन त्या ठिकाणी औद्योगिकरण, मानवी स्वार्थ, लोभ या कारणांमुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि त्याचा परिणाम काय झालाय तर पर्जन्य घट, हवेचं प्रदूषण, जमिनीची धूप यांवर मोठ्या प्रमाणामध्ये हा झाला आहे व त्यामुळे दुष्काळ हे वारंवार पडत आहेत. मानवाला दुष्काळाला बऱ्याचदा सामोरं जावंच लागत आहे. पुढचं कारण आहे जमिनीची धूप. पहा, वृक्षतोड मानव करतोच, ते तर थांबवलेलं नाहीये. खूप प्रयत्न केले शासनाने असतील, काही सामाजिक संस्थांनी असतील किंवा काही स्वतः वैयक्तिक काही मानवांनीही खूप प्रयत्न केले, परंतु 100% प्रमाणामध्ये वृक्षतोड ही कमी झालेली नाही. वृक्षतोडीने जमीन ही ओसाड पडू लागली. जमिनीची धूप होण्यामुळे नवीन मातीचा जमिनीचा थर निर्माण होण्याची प्रक्रिया क्षीण झाली, म्हणजे कमी झाली, थांबली. त्यामुळे खडक उघडा झाला आणि माती नष्ट झाली, त्यामुळे जमीन नापीक झाली, त्यामुळे दुष्काळ हे पडत गेले. वृक्षतोडीमुळे जमीन ओसाड पडू लागली, जमिनीच्या आतमध्ये असणारी माती ही वरती आली व त्यामुळे खडक उघडे झाले, माती नष्ट झाली, सुपीक माती ही नष्ट झाली आणि जमिनीचा थर निर्माण होण्याची जी काही नवीन निसर्गनिर्मित प्रक्रिया असते, ती प्रक्रिया वृक्षतोडीमुळे खूप कमी प्रमाणात होत आहे. पुढचं कारण आहे वणवा पेटणे. जंगलामध्ये जंगल जळताना खूपदा पाहायला मिळतं दरवर्षीच वणवा पेटणे. तर जंगलात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये वणवा लागतो. हे निसर्ग व मानवी कृत्य जरी असले तरी निसर्गापेक्षा मानवी कृत्यानेच वणवे पेटल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वणव्यामुळे जंगल नामशेष होऊन पावसाचे प्रमाण हे घटत आहे. पावसाचे प्रमाण कमी होत आहे, घटत आहे. पहा, वणवा ज्यावेळेस जंगल पेटते त्यावेळेस जी लहान नवीन तयार होणारी जी काही झाडे असतील, झुडपे असतील, वेली असतील, या पूर्णपणे जळून जातात, पूर्णपणे नष्ट होतात. त्यामुळे निसर्गामधील जंगलांमधील झाडांचे प्रमाण हे दरवर्षी घटत आहे, मोठ्या प्रमाणामध्ये घटत आहे. काही औषधी वनस्पती असतील, काही मोठी मोठी झाडेही या वणव्यामध्ये जळून जातात व ते मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट होतात व दुष्काळासाठी हे एक खूप महत्त्वाचं कारण घडून येत आहे. पुढचं आहे गाई गुरांचे चारा क्षेत्र. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात गाई गुरे ही चारली जातात. मेंढ्या असतील, जंगलामध्ये शेतीमध्ये मेंढपाळ मेंढ्या चरण्यासाठी सोडतात. महाराष्ट्रात कडपाणी मेंढी चराई ही वाढत आहे. मेंढी चराईमुळे गवत मुळासकट उपटून खातात व जे गवत राहते ते मेंढ्यांच्या पायाच्या खुरामुळे मुळ्या या सैल होतात, मोकळ्या होतात. तसेच वृक्षाची पाने खाल्ल्यामुळे वृक्षांची वाढ ही खुंटते. झाडांची पाने खाल्ल्यामुळे किंवा तोडल्यामुळे त्यांची वाढ ही खुंटते, त्यामुळे जमिनीची झीज होते. त्यामुळे डोंगर बोडके व उजाड दिसतात व दगडगोटे हे दिसू लागतात. त्यामुळे ढगांना गारवा हा मिळत नाही व पाऊस पडत नाही, शक्यतो कमी प्रमाणामध्ये पडतो. परिणामी दुष्काळ हा निर्माण होतो. गाई गुरं किंवा शेळ्या मेंढ्या असतील, त्यांच्या चरण्यामुळेही काही निसर्गावर परिणाम होतो, दुष्परिणाम होतो, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याचं प्रमाण हे पावसावर जाऊन ठेपतं. परिणामी पाऊस हा कमी होतो व दुष्काळाची परिस्थिती ही निर्माण होते व मानवी जीवन असेल, पशु असतील व इतरही सर्वांना त्याचा परिणाम हा भोगावाच लागतो. पुढचं कारण आहे मानवनिर्मित चुकीचे नियोजन. मानव हा सर्वात बुद्धिमान हुशार प्राणी आहे, तरीही तो निसर्गाच्या बाबतीत कुठेतरी कमी पडतोच. कितीही बुद्धिमान असला तरी निसर्ग हा सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. मानवाने निसर्गातही नियोजन चालू केले आहे, निसर्गाच्या चक्रावरही नियोजन चालू केलं, त्यामुळे कुठेतरी कमी जास्तपणा, कशाचा तरी अभाव असेल, यामुळे चुकीच्या नियोजनामुळेही दुष्काळाला मोठं कारण झालेलं आहे. दुष्काळ निवारण करण्यासाठी सुखटणकर समितीच्या 1972-73 मधील सूचनेनुसार
नियोजनकर्त्यांनी दुष्काळ निवारणामध्ये गंभीरपणे उपाययोजना न केल्यामुळे दुष्काळाचे प्रमाण हे वाढत गेले आहे. पहा, जी काही समिती असेल त्या समितीमध्ये योग्य ते नियोजन केले गेलेले नाही. दुष्काळ निवारणामध्ये गंभीर उपाययोजना न केल्यामुळे दुष्काळाचे प्रमाण हे वाढत गेलेले आहे. त्यांच्या मते पीक पद्धतीमध्ये बदल, छोटे बंधारे अशा उपायांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे दुष्काळ निर्माण होत गेले. पीक पद्धतीमध्ये बदल म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ज्या पिकांसाठी कमी पाणी लागतं अशा पिकांची तरतूद करणे किंवा बी बियाणं उपलब्ध करणे, छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडवून ठेवणे, या काही सरकारकडे ज्या उपाययोजना असतात सरकारी समित्यांकडे, त्याच्यामध्ये कुठेतरी दुर्लक्ष केलं गेल्यामुळे हे प्रमाणही दुष्काळाचं प्रमाणही वाढत गेलेलं आहे. कुठेतरी मानवाचे चुकीचे नियोजन झाले, यामुळे दुष्काळाचे प्रमाण हे वाढत गेले. तर आपण दुष्काळाची मानवनिर्मित कारणे पाहिली. आता आपण दुष्काळाची निसर्गनिर्मित कारणे पाहूया. निसर्गनिर्मित काय कारणे असतील, म्हणजे निसर्गातूनच काय कारणे असतील. पहिला आहे अवर्षण व महापूर. अवर्षण व महापूर यामुळे दुष्काळ निर्माण झाल्याचे आढळते. त्यातही अवर्षणाने पडलेला दुष्काळ हा महाभयंकर असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर दुष्काळ पडल्यामुळे गावेच्या गावे स्थलांतरित झाले आहेत. महापूर येऊन माणसे, जनावरे वाहून जातात, पिके नष्ट होतात, त्यामुळे ओला दुष्काळ हा निर्माण होतो. पण पाण्याअभावी निर्माण होणारा दुष्काळ व अतिशय पाणी झाल्याने, अतिशय पाऊस झाल्याने निर्माण होणारा ओला दुष्काळ. अवर्षण व महापूर यामुळे दुष्काळ निर्माण झाल्याचे आढळते. त्यातही अवर्षणाने पडलेला दुष्काळ हा महाभयंकर असतो. म्हणजे जिथे पाण्याची पूर्णपणे टंचाई असेल तिथे खूपच महाभयंकर असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर दुष्काळ पडल्यामुळे गावाच्या गावी स्थलांतर झाले आहे. पाण्याच्या शोधासाठी असेल, पाणी कमी असेल तर त्यांना खाण्यासाठी जे काही प्राथमिक गरजा असतील, अन्न, वस्त्र, निवारा, यासाठी त्यांनी पाण्याच्या शोधार्थ आपलं गावच स्थलांतरित केलेलं आहे. महापूर येऊन माणसे, जनावरेही वाहून जातात, पिकेही नष्ट होतात, त्यामुळे ओला दुष्काळ निर्माण होतो. पाणी कमी असेल तरीही मोठा परिणाम मानवी जीवनावर होतो, आणि पाणी खूप झालं तरीही खूप मोठा प्रमाण हा मानवी जीवनावर झालेला आपणास पाहायला मिळतो. पुढचं कारण आहे पर्जन्य, म्हणजे पाऊस. निसर्ग हा लहरी स्वरूपाचा आहे. कधी पाऊस पडत नाही तर कधी पाऊस हा अतिशय जास्त पडतो, त्यामुळे दुष्काळ होतो. म्हणजे ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ हा पर्जन्यामुळेच पडतो. लहरी स्वरूपात आहे. कधी पाऊस सुरू झाला तर पूर्ण महिनाभरही थांबत नाही. एकदा महिनाभर पाऊस पडून गेला की नंतरचा पूर्ण काळ हा कोरडा जातो, पुन्हा पाऊस पडत नाही. त्यामुळे ही मोठी तफावत निसर्गामध्येही निर्माण होते. मानवी जीवनावरही खूप त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. पर्जन्य हा लहरी स्वरूपात असतं, कधी पडतोच तर कधी पडतही नाही, त्याच्यामुळे दुष्काळ हा निर्माण होतो. पुढचं कारण आहे हवामान. हवामान या घटकामुळे दुष्काळ पडतो. खराब हवामानामुळे पिकांवर रोगराई होऊन पूर्ण पिके नष्ट होतात. हवामान अनुकूल नसेल तर पिकांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो. रोगराई येते, पिकांची वाढ होत नाही, पिके पक्व होत नाहीत, परिणामी ती अर्धवट राहतात. त्याचप्रमाणे पिकांवर टोळधाड येणे या कारणांमुळे पिकेही नष्ट होऊन जातात. नैसर्गिक संकट, पक्ष्यांचं संकट असेल, पिकांवर टोळधाड येणे या कारणांमुळे पिकेही नष्ट होतात. शेतीमध्ये सतत हवामान प्रतिकूल राहिल्यास शेतीचे नुकसान होते, त्यामुळे दुष्काळ हा निर्माण होतो. पहा, आजकाल तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कोणतंही पीक असेल, फवारणी केल्याशिवाय, कीटकनाशक असेल, कुठलंही रासायनिक फवारणी केल्याशिवाय शेतामध्ये कोणतीही वस्तूही, कोणतंही पीक हे व्यवस्थितरित्या येत नाही किंवा पक्व होत नाही, खाण्यायोग्य ते तयार होत नाही. तर हवामान हे प्रतिकूल असेल,
हवामान प्रतिकूल असेल तर पिकेही व्यवस्थितरित्या येत नाही, त्याचाही खूप मोठा परिणाम हा होत असतो. पुढचा प्रकार आहे भूकंप व ज्वालामुखी. भूकंप व ज्वालामुखी या नैसर्गिक कारणाने दुष्काळ हा निर्माण होतो. कारण ज्या प्रदेशात सतत भूकंप होतात तेथील शेतीचे नुकसान होते व शिवाय घरांचेही नुकसान होते व जीवितहानीही होते. तेथे दुष्काळ निर्माण होतो. त्याचप्रमाणे ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडतो, त्यामुळे पिकेही नष्ट होतात व दुष्काळ पडतो. भूकंप व ज्वालामुखी हे निसर्गनिर्मित कारण आहे. त्या कारणामुळे पूर्ण जमिनीची उलथापालथ होते. जमिनीचा वरचा पृष्ठभाग असेल तो आतमध्ये जातो, आतमधली जमीन ही बाहेर पडते. या प्रमाणामुळे पूर्ण क्षणातही पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे कारण ज्या प्रदेशात सतत भूकंप होतात तेथील शेतीचे नुकसान होते, शिवाय घरांचेही नुकसान होते. म्हणजे मानवाचं अन्न असेल, निवारा असेल, या दोन्हींचेही पूर्णपणे नुकसान होऊन जाते. तेथे दुष्काळ निर्माण होतो. त्याचप्रमाणे ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर पडतो, तप्त असा लाव्हारस बाहेर पडतो, यामुळेही पिके नष्ट होतात. जमिनीमधून लाव्हारस भूपृष्ठावर आल्यावर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. दुष्काळाची कारणे पाहिली, मानवनिर्मित असतील, निसर्गनिर्मित असतील, ही पूर्णपणे धोकादायकच आहेत. पुढचा पॉइंट पाहूयात, दुष्काळाचे परिणाम. दुष्काळ अर्थ झाला, कारणे काय असतील झाला, परंतु आता दुष्काळाचे परिणाम पाहूया. तर पहिला परिणाम आहे आर्थिक घटकांवरती होणारे परिणाम. दुष्काळाचा आर्थिक घटकांवर काय परिणाम होतो? आर्थिक परिणाम हा दुष्काळाचा महत्त्वाचा परिणाम घडून येतो. अवर्षणामुळे जलावर अवलंबून असणारे विविध व्यवसाय बंद झाल्याने व्यवसायात गुंतलेले लोक बेकार होतात व बेकारीचे प्रमाण हे वाढते. सर्वात देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक दुष्परिणाम हा मोठ्या प्रमाणावर होतो. आपली अर्थव्यवस्था बरीचशी शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे अवर्षणामुळे जलावर अवलंबून असणारे विविध व्यवसाय हे बंद होतात. शेती व्यवसाय असेल, अजूनही पाण्यावर काही व्यवसाय असतील, तेही बंद होतात व आर्थिक ज्या गोष्टी असतात, आर्थिक इन्कम म्हणून उत्पन्नाचा सोर्स असेल, तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. तेही असून विविध व्यवसाय बंद झाल्याने जो काही व्यवसायामध्ये गुंतलेले जी लोक असतील, तरुण वर्ग असेल किंवा जे काही व्यवसायात गुंतलेले लोक बेकार होतात व बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. बेकारी थोडक्यात दुष्काळामुळे बेकारी ही वाढतेच. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. लोकसंख्येच्या तुलनेत शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होते. आपल्या भारताची लोकसंख्या ही खूप जास्त आहे व जास्त प्रमाणामध्ये ती शेतीवरच अवलंबून आहे. नोकरी असेल, व्यवसाय असेल, यापेक्षाही शेतीवर जास्त प्रमाणात आहे. व काय होते, शेतातील उत्पन्न घटते. दुष्काळामुळे काय होते, शेतातील उत्पन्न घटते. शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने लोकसंख्येच्या तुलनेत शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने तफावत निर्माण होते व ही तफावत भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य हे आयात करावे लागते व अन्नधान्य आयात करण्यासाठी ही खूप मोठी आर्थिक जबाबदारी आहे व अन्नधान्यासाठी ती जबाबदारी खर्च झाली तर पुढच्या ज्या काही सोयी सुविधा असतील, कुठे काही नवीन तंत्रज्ञान असेल निर्माण करण्यासाठी जे काही आर्थिक पैसा जो लागत असेल तो कमी पडतो. त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नातील बराचसा हिस्सा हा आयातीवर खर्च होतो. त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम हे घडून येतात. मागणीच्या मानाने उत्पादन कमी असल्याने लोकांची अन्नधान्यासाठी मोठी मागणीही वाढते. मागणी जास्त आहे व उत्पन्न हे कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तफावत ही निर्माण होते. मागणीच्या मानाने उत्पादन कमी असल्याने लोकांची शेती मालाच्या
किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन महागाईच्या भस्मासुराचा उदय होतो. ज्या ठिकाणी शेती पावसावर अवलंबून आहे, पाऊस कमी झाल्यावर दुष्काळ पडतो, दुष्काळ पडल्यावर शेतीतील अन्नधान्य उत्पन्न जे काय आहे ते घटतं. परिणामी बेकारी असेल, रोजगाराच्या समस्या निर्माण होतात. शेतीवर अवलंबून असणारे व्यवसायही बंद होतात. परिणामी जो पैशाचा आर्थिक सोर्स आहे तो कमी होऊन जातो. तो कमी झाल्याने अन्नधान्य आयात करावे लागते व आयात केल्यावर त्या मालाची किंमत ही खूप मोठी असते. ती सर्वसाधारण व्यक्तींना परवडणारी नसते व परिणामी महागाईचा उदय होतो. पहिला आर्थिक घटकांवर होणारे काय परिणाम होतात दुष्काळाचे. दुसरा पाहूया पर्यावरणीय घटकांवर काय परिणाम होतात. वाळवंटीकरणात वाढ घडून येते व तसेच मासे व जंगली प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ होते. अन्न व पिण्याच्या पाण्याचा अभाव व रोगराईचा फैलाव होऊन अनेक लोकांचा मृत्यू हा होतो. वाळवंटीकरण, दुष्काळ असेल तर जमिनीमध्ये पिकंही येत नाहीत. ओसाड उजाड रान तयार होते. थोडक्यात वाळवंट, ओसाड उजाड रान तयार होते. तसेच मासे व जंगली प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ होते. अन्न व पिण्याच्या पाण्याचा अभाव व रोगराईचा फैलाव होऊन अनेक लोकांचा मृत्यू होतो. अन्न असेल व पिण्याचं पाणी असेल त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभाव होतो. परिणामी काहीतरी रोगराई एक मोठे नवं रूप घेऊन पुढे उभे राहते व अनेक लोकांचा त्यामध्ये मृत्यू होतो. दुष्काळामुळे पर्यावरणात काही भागांतील जंगली प्राण्यांच्या संख्येमध्ये घट होते. जंगलामध्येच पाण्याचा अभाव असल्यावर पाण्यामध्ये जंगलामध्ये जे काही प्राणी असतील त्यांनाही पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष हे तयार होतं. परिणामी काही अन्नाचंही दुर्भिक्ष हे तयार होतं व धोकादायक प्राण्यांच्या व वनस्पतींच्या संख्येमध्ये वाढही घडून येते. वनस्पतींच्या जाती नष्ट होतात. बऱ्याचदा अनेक वनस्पती असतात त्या नष्ट होतात, पाहण्यासही मिळत नाही. वणव्यांच्या संख्येत व तीव्रतेत वाढ आढळून येते. पर्यावरणामध्ये वनस्पतींचं प्रमाण कमी होतं, जंगली जनावरांची संख्या वाढते, वणवे वाढतात. अवर्षणामुळे मृदेची वारे व पाण्यामुळे धूप घडून दुष्काळास ही चालना मिळते. अशा प्रकारे पर्यावरणीय परिणाम हा घडून येतात. पुढचा आहे सामाजिक घटकांवरती होणारे दुष्काळाचे परिणाम. आर्थिक घटकांवर कसा होतो, पर्यावरणीय घटकांवर कसा होतो व पुढचा आहे सामाजिक घटकांवर हा कसा होतो. दुष्काळाचा सामाजिक परिणाम हा प्रत्यक्ष धान्य साठ्यावर होतो. जास्तीत जास्त धान्याचा पुरवठा असतो त्याचे वाटप करावे लागते. अन्न, उष्णता, आत्महत्या, घातपात यांचा मानवी जीवनास धोका हा निर्माण होतो. दुष्काळाचा परिणाम हा प्रत्यक्ष धान्य साठ्यावर होतो. जमिनीच्या पिकांना पाणी पुरेसं नाही पुरलं तर पिके मोठ्या प्रमाणात उत्पन्न मानवास देत नाही. परिणामी उत्पन्नामध्ये घट होते व वर्षभराचा जो काही धान्य साठा असेल परिणामी त्यामध्येही कमी पडते. तो दरवर्षी जो काही पुरेसा प्रमाणात असेल त्याही पेक्षा कमी झाला तर त्याचे प्रत्यक्ष परिणाम हे मानव जातीवर होतात. तसेच जास्तीत जास्त धान्याचा पुरवठा असतो त्याचे वाटप करावे लागते. सरकारला रेशनिंगद्वारे जे काही अन्नधान्याचं वाटप करतात ते करावे लागते व त्यास कमी प्रमाणामध्ये सरकारलाच तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. अन्न असेल, उष्णता असेल, आत्महत्या, घातपात यांचा मानवी जीवनास धोका निर्माण होतो. शेती व्यवसाय असेल किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये पुरेसा फायदा झाला नाही, नुकसानच झालं, त्यामुळे निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक परिणाम तयार होतात व त्यामधून आत्महत्या असतील, घातपात असतील, चोरी असतील, दंगली असतील असे काही प्रकार वाढतात व त्यांचा मानवी जीवनास मोठ्या प्रमाणामध्ये धोका हा निर्माण होतो. मानवात मानसिक व शारीरिक ताण वाढतो. साहजिकच आहे, ज्या काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर त्याचा परिणाम मानवावर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. मानसिक व शारीरिक ताण हा वाढतो.
पाण्यासंबंधी झगडे व विरोध होतात. राजकीय झगडे असतील, विरोध लोकांमध्ये, सामाजिक अशांतता व असंतोष घडून येतो. बऱ्याचदा पाण्यावरून भांडणं होतात. धरणाचं पाणी असेल, नदीचं पाणी असेल, मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये दुष्काळाच्या दिवसांमध्ये किंवा कमी पावसाच्या दिवसांमध्ये जास्त पाण्याची टंचाई निर्माण झाली की या गोष्टी निर्माण होतात. दारिद्र्य व लोकसंख्येमध्ये वाढ घडून येते. अशा प्रकारे सामाजिक परिणाम हा मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतो. मानवावर दुष्काळाचे काय परिणाम होतात हे आपण पाहिले. पुढचा आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना. दुष्काळाचे परिणाम पाहिले. प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहूयात आपण. लोकांना आपत्तीवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास जागृत करणे. लोकांना आपत्तीवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास जागृत करणे. समस्या असतील तेथे उपाय हा आपणाला नेहमी सुचतोच. म्हणजे काहीतरी नुकसान असेल त्यावर काहीतरी तोडगा किंवा काहीतरी चांगल्या हेतूने आपण काहीतरी सोल्युशन हे काढतोच. लोकांना आपत्तीवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास जागृत करायचं आहे. अवर्षण ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी उपग्रह छायाचित्रांच्या सहाय्याने किंवा सुदूर संवेदनांच्या सहाय्याने निरीक्षण केले पाहिजे. निरीक्षणाद्वारे योग्य नियोजन करीत असताना समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग घेऊन अवर्षणग्रस्त प्रदेश किंवा क्षेत्राचा तात्काळ आराखडा तयार करावा व उपाययोजना या कराव्यात. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ असेल त्या ठिकाणी उपग्रह किंवा छायाचित्रांच्या साहाय्याने त्यांचे निरीक्षण केलं पाहिजे. त्यांचा आराखडा तयार केला पाहिजे व त्या निरीक्षणाद्वारे योग्य जे नियोजन असेल ते नियोजन करीत असताना समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग घेतला पाहिजे व तो सहभाग घेऊन अवर्षणग्रस्त प्रदेश किंवा क्षेत्राचा तात्काळ आराखडा हा तयार करावा व उपाययोजना या कराव्या. पहिला आहे लोकांना आपत्तीवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास हे जागृत केलं पाहिजे. दुसरं आहे आपत्तीचा अंदाज घेऊन धोके टाळता आले पाहिजे. अवर्षणग्रस्त स्थितीवर मात करण्यासाठी भारत सरकारमार्फत वाळवंट विकास कार्यक्रम, रोजगार निर्माण कार्यक्रम, एकत्रित ग्रामीण विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम अशा स्वरूपातील कार्यक्रमांद्वारे गरीब व खेड्यातील जनतेला त्याची मदत होईल. म्हणजे आपत्तीचा अंदाज घेऊन धोके टाळणं ही मोठ्या प्रमाणामध्ये शक्य होते. अवर्षणग्रस्त स्थितीवर मात करण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना, अनेक कायदे हे सुरू केलेले आहेत. रोजगार निर्माण कार्यक्रम असेल, वाळवंट विकास कार्यक्रम असेल, एकत्रित ग्रामीण विकास कार्यक्रम असेल, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम असेल, अशा स्वरूपातील जे काही कार्यक्रम असतील त्या स्वरूपातील कार्यक्रमाद्वारे गरीब व खेड्यातील जनतेला त्याची मदत होईल या स्वरूपामध्ये त्याची उपाययोजना ही केली पाहिजे. त्याची मदत किंवा माहिती असेल ती योग्य वेळेत पोहोचवली पाहिजे. पुढचा आहे नैसर्गिक आपत्तींवरती समायोजन व उपाय. कार्यक्रमाद्वारे नैसर्गिक आपत्तीवर समायोजन उपाय करून अवर्षणावरती नियंत्रण घडवून आणणे. जमीन सुधार कार्यक्रमाने जमिनीची धूप कमी होईल. काही प्रमाणात जलसंपत्तीवर आधारित कार्यक्रम घेतल्यामुळे भविष्यात भूगर्भजल वाढवण्यास मदत होईल. त्याचबरोबर मृदा संवर्धन होणे गरजेचे होईल. जमिनीची झीज व्हायची थांबेल. याचा परिणाम म्हणून भविष्यात अवर्षणावर मात करण्यास मदत ही मोठ्या प्रमाणामध्ये होईल. कार्यक्रमांद्वारे नैसर्गिक उपाययोजना करणे, धरणं बांधणे, पाणलोट क्षेत्रांमध्ये वाढ करणे, छोटे बंधारे असतील ते बांधून ठेवणे, विहिरी या खोल करणे, म्हणजे विहिरींची पातळी ही खोल करणे, हे काय जे काही उपाय असतील हे उपाय घडवून आणले पाहिजेत. जमीन सुधार कार्यक्रमाने जमिनीची धूप कमी होईल. हाही कार्यक्रम
घडवून आणला पाहिजे. काही प्रमाणात जलसंपत्तीवर आधारित कार्यक्रम घेतल्यामुळे भविष्यात भूगर्भजल वाढण्यास ही मदत होईल. आणि नक्कीच भूगर्भजल वाढण्यासाठी जे काही कार्यक्रम आहेत त्यांचा योग्य रीतीने अभ्यास केला व त्याची पूर्णपणे उपाययोजना केली, तो कार्यक्रम राबवला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचं संकट हे कमी होण्यास मदत होईल, हे नक्कीच आहे. त्याचबरोबर मृदा संवर्धन होणे हेही गरजेचे होईल. जमिनीची जी काही झीज असेल ती व्हायची थांबेल. याचा परिणाम म्हणून भविष्यात अवर्षणावर मात करण्यास मदत ही होईल. तर दुष्काळावर आपण या काही उपाययोजना पाहिल्या त्याने नक्कीच दुष्काळाची परिस्थिती आटोक्यात आणण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत ही घडून येईल. पुढचा पॉइंट आहे अवर्षणाचे व्यवस्थापन, म्हणजे दुष्काळाचे व्यवस्थापन कसे करता येईल. त्याचा पहिला पॉइंट आहे जनजागृती. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयुक्त शिक्षण, जनजागृतीचे जे काही कार्यक्रम असतील ते राबवणे खूप गरजेचे होईल. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयुक्त शिक्षण, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, गोबर गॅस, सौर चूल, पाण्याची नासडी यांबाबत जनजागृती ही करता येईल. छोटे छोटे कार्यक्रम असतील, शाळा, ग्रामपंचायत किंवा जी काही विविध मंडळे असतील, कार्यक्रमाच्या दिवशी असे काही कार्यक्रम ठेवून किंवा शिबिरं आयोजित करून, दुष्काळ निवारण्यासाठी शिबिरं आयोजित करून मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती ही केली जाईल. त्याच्यामध्ये कार्यक्रम असे घेता येतील, कुऱ्हाडबंदी असेल, सराईबंदी असेल, गोबर गॅस असतील, सौर चूल असेल, पाण्याचा अपव्यय टाळणे, अशी जी काही विषय असतील यांबाबत खूप छान कार्यक्रम हे घेतले जाऊ शकतात. पुढचं आहे मृदा संधारण. अवर्षणाचे व्यवस्थापन करण्यासाठी मृदा संधारण करणे किती गरजेचं आहे. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लहान पाणलोट पाडून उतारावर बांध बंदिस्ती करणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, ओढ्यांवर, नाल्यांवर लहान मोठे बांध घालून पाणी जिरवणे, ज्यामुळे जमिनीची धुपी कमी होईल. वृक्ष लागवड हाही मोठ्या प्रमाणामध्ये उपक्रम होऊ शकतो. लहान पाणलोट पाडून उतारावर बांध बंदिस्ती करणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, ओढ्यांवर, नाल्यांवर लहान मोठे बांध घालून पाणी जिरवणे, ज्यामुळे जमिनीची धूप कमी होईल. हाही चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये उपाय व्यवस्थापन होऊ शकतो. पुढचा आहे आधुनिक सिंचनाचा वापर. अवर्षणाचे व्यवस्थापन आधुनिक सिंचनाचा वापर करून कसे योग्य रीतीने करता येईल. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत लहान पाणलोट पाडून उतारावर आधुनिक सिंचनाचा वापर, पाणी पुरवठा मध्ये ही वाढ होते. सुधारित वाण असतील, खतांचा काही वापर असेल, शास्त्रीय पद्धतीने केल्यास हेक्टरी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही होते व पाण्याचा प्रमाणही जमिनीस खूप कमी पद्धतीने, पाण्याचा वापरही खूप कमी प्रमाणामध्ये व योग्य पद्धतीने होऊ शकतो. पुढचा पॉइंट आहे नैसर्गिक वनस्पतींची वाढ करणे. नैसर्गिक वनस्पतींअभावी वादळाच्या वेळी जमिनीची धूप होते, पाणी हे साचत नाही. त्यामुळे नैसर्गिक वनस्पतींची वाढ केल्यास पाणी धरून ठेवले जाते व भूजल पातळीमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. मानवाने निसर्गावर अतिक्रमण करून जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे. त्यामुळे जमिनीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूप होते.
जर वृक्ष लागवड केली तर त्यावेळी जमिनीची धूप होणे थांबेल. नैसर्गिक वनस्पतींची वाढ केल्यास पाणी धरून ठेवले जाते व भूजल पातळीमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही होते. पुढचा पॉइंट आहे पीक पद्धतीमध्ये बदल. म्हणजे पीक पद्धती जी काही पारंपरिक आहे त्यामध्ये थोडा बदल केल्यास, दुसऱ्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे पीक घेतल्यास जमिनीची बऱ्याचदा सुपीकता ही चांगली राहते. सतत एकच पीक घेतल्याने जमिनीची सुपीकता ही कमी होते. पारंपरिकता कमी करून जर त्याच्यामध्ये विविधता आणली तर जमिनीची सुपीकता ही मोठ्या प्रमाणामध्ये टिकून राहते, चांगली राहते. त्यामुळे पीक पद्धतीमध्ये बदल करणे तसंच आंतरपिके घेणे यामुळे पाण्याची बचत होते व उत्पादनातही वाढ होते. शेतामध्ये पहा, एक पीक चालू असेल तर त्यामध्ये अंतर्गत थोड्या कालावधीचं कमी दिवसाचं दुसरं पीकही घेता येऊ शकते. त्यामुळे पाण्याचीही बचत होते व उत्पादनातही वाढ होते. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेसही थोडाफार हातभार हा लावला जातो. पीक पद्धतीतील बदल हा दुष्काळाचं व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा आहे जल पुनर्भरण. जल पुनर्भरण. शेतात असलेल्या विहिरी, कूपनलिका पावसाळ्यात पाण्याने भराव्यात. त्यामुळे भूजल पातळी ही वाढते व उन्हाळ्यामध्ये जास्त काळ पाणीही वापरता येते. विहिरी जर खूप या खोलवर असतील तर साहजिकच पाणी खूप जास्त बसतं त्यांमध्ये व त्याचा वापर आपण वर्षभर मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. कूपनलिका असतील त्याही पावसाळ्याच्या पाण्याचं जर नियोजन करून ते पाणी विहिरी कूपनलिकांमध्ये जर सोडलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा हा घडून येईल व पाण्याची भूजल पातळी वाढेल व उन्हाळ्यामध्ये जास्त काळ पाणी हे वापरता येईल. अनेक उद्योगधंदे असतील मानवासाठी किंवा शेतीसाठी असेल, असं बऱ्याच प्रकारे पाणी हे वापरता येईल. तर पुढचं कारण निसर्ग निर्मित पुढचं कारण आहे वणवा. आता आपण दुष्काळ हे कारण पाहिलं. पुढचं आहे वणवा. वणवा शक्यतो जंगलामध्ये मोठ्या प्रमाणातच पाहायला मिळतो. आग किंवा वणवा हा ज्वालाग्रही पदार्थ पेटण्यामुळे निर्माण होतो. वणवा हा जंगलातील झाडे पेटून व त्याची व्याप्ती वाढल्याने अस्तित्वात येतो. तर आग ही मुख्यतः निष्काळजीपणामुळे लागते. वणवा कधी कधी एकावर एक झाडे घासूनही आग तयार होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वणवा हा लागतो. हे एक नैसर्गिक कारण ठरलेलं आहे. वणवा हा जंगलातील झाडे पेटून व त्याची व्याप्ती वाढल्यामुळे अस्तित्वात येतो. तर आग ही मुख्यतः निष्काळजीपणामुळेच लागते. तिचे विस्तृत व अतिसंहारक रूप दर्शवण्यासाठी अग्निप्रलय या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. मोठ्या प्रमाणात असेल तर आपण अग्निप्रलयच, जो विझवता न येण्यासारखा असेल किंवा लवकर आटोक्यात न येण्यासारखा असेल तर अग्निप्रलय असे आपण म्हणतो. अग्नीमुळेही जगात होणाऱ्या संहाराचे नुकसानाचे प्रमाण खूप मोठे आहे. खरे तर पुरेशी सावधगिरी बाळगल्याने हे संकट टाळणे शक्य आहे. तथापि अप्रगत देशातील लोकांमध्ये त्या संदर्भात मर्यादित स्वरूपात असलेली जाणीव व एकंदरीत जाणवणारी बेफिकिरी हेच या संकटाचे महत्त्वाचे कारण आहे. तर बघा, जंगलातील वणवा का पेटतो, याची कारणे काय असतील? पहिलं कारण आहे जंगलातील वणवा हा बहुतांशी नैसर्गिक कारणांनीच पेटतो. काहीतरी नैसर्गिक कारण असतं त्यावेळेस तो पेटतो. वाऱ्यामुळे झाडांचे घर्षण होऊन पडणाऱ्या ठिणग्या या सुकलेल्या गवतावर व पाला पाचोळ्यावर पडून तो पेटतो व त्याची धग लागून झाडे हे पेटतात. बघता बघता संपूर्ण जंगलामध्ये वणवा हा पेटतो. त्याची धग लागून झाडे पेटतात व तो संपूर्ण जंगलामध्ये पसरतो. तो विझवण्याचे काम अत्यंत अवघडच असते. जवळजवळ संपूर्ण जंगल भस्मसात झाल्यानंतर तो शांत होतो. जेव्हा जळण्यासाठी काही शिल्लक नसेल त्यावेळेसच तो थांबतो. बऱ्याचदा असेही कारण होतं, जोपर्यंत पेटण्यासारखे किंवा जळण्यासारखं आहे त्यावेळेस तो जळतच राहतो. जेव्हा संपूर्ण संपेल त्यावेळेस तो शांत होतो. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया देशातील जंगलामध्ये पेटलेले वणवे
शांत व्हायला आठवड्याहूनही जास्त कालावधी लागला. मागे 1 वर्षापूर्वी, 1 ते 1.5 वर्षापूर्वी अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्येही एका जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. खूप मोठे जंगल असेल तेही विझवण्यासाठी खूप कालावधी हा लागला तो, आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालेच. मात्र काही वेळेस मानवी निष्काळजीपणामुळेही वणवे हे पेटतात. जळणारे सिगारेटचे निष्काळजीपणाने फेकून दिलेले, किंवा जंगलातील मुक्काम रात्री पेटवलेली व पूर्णपणे न विझवलेली शेकोटी, वाऱ्यामुळे त्यातून इतरत्र केलेल्या ठिणग्या यांमुळेही जंगलामध्ये आगी लागतेच. पुढचं कारण आहे नागरिक व औद्योगिक भागात मात्र आग या मानवाच्या निष्काळजीपणामुळे व पुरेशी सावधगिरी न बाळगल्यामुळे लागतात. विजेचे शॉर्ट सर्किट असेल, अर्थिंग चांगले नसणे, आगीच्या क्षेत्रामध्ये काम करताना पुरेसे सुरक्षिततेचे उपाय न अवलंबणे, अग्निशमन यंत्रणा न ठेवणे, गॅस किंवा रॉकेटच्या गळतीकडे दुर्लक्ष करणे, जळते सिगारेट फेकून देणे, गजबजलेल्या वस्तीमध्ये प्रचंड वर्दळ असणाऱ्या ठिकाणची शोभेची दारू उडवणे, यांसारख्या लोकांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच आगीचे संकट हे ओढवते. ज्वालाग्रही रसायनांचा वापर होणाऱ्या उद्योगांतही आगीचा धोका अधिक असतो. किंवा मोटार गाड्या असतील, विमानाच्या अपघातानंतरही स्फोट झाला की आग लागते व ती परिसरात पसरते. पुरेशी काळजी घेतली तर हे सर्व टाळणे शक्य होते. कुठेतरी व्यवस्थापन चुकतं, कुठेतरी नियोजन चुकतं, यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये आगीचं संकट हे कधी कधी जाणवून येतं. तर त्याचे परिणाम पहा. आगीचे काय परिणाम होतात? लगतच्या भागातील उष्णतेत प्रचंड वाढ होते. तिची धग लागून परिसरातील वस्तूही पेटतात व आगीची व्याप्तीही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. बाहेर पडणारा धूर हा विषारी असतो. परिणामी श्वसनाच्या समस्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवतात. धुराने गुदमरून बेशुद्ध पडण्याचा व प्रसंगी मरण्याचा धोकाही उद्भवतो. जळताना उडालेली राखही हे संकट अधिक प्रमाणात वाढवते. आगीपासून आपले संरक्षण करताना या 3 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जो काही धूर असेल, जे काही आगीची धूर असेल, धुरामुळे बेशुद्ध श्वसनाच्या समस्या होतात व त्यामुळे माणसांना, जनावरे असतील, पशुपक्षी असतील, सर्वांनाच श्वसनाच्या समस्या या निर्माण होतात व त्यातून उडालेली जी राख आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घातक ठरते. आग पूर्णपणे विझली तरी जळालेल्या इमारती कमकुवत होऊन त्या कोसळतात, किंवा घरे असतील, अजून काही वस्तू असतील त्याही कमकुवत होतात आणि त्याचाही मोठा परिणाम हा होतोच. आज आपण दुष्काळ पाहिला, दुसरा परिणाम पाहिला आग, तिसरा परिणाम आहे पहा सुनामी. जो काही निसर्गनिर्मित संकट आहे, निसर्गनिर्मित आपत्ती आहे, तर ती आहे सुनामी. तर सुनामी म्हणजे काय, ती कशी उद्भवते? समुद्रासारख्या विस्तीर्ण जलाशयाच्या तळाशी असलेल्या भूगर्भामध्ये भूकंप झाल्याने ज्या पर्वतमय लाटा उसळतात त्यांना त्सुनामी असे संबोधले जाते. त्सुनामी या समुद्राच्या जलाशयाच्या तळाशी असलेल्या भूगर्भामध्ये मोठ्या प्रमाणे हालचाल होते व ती हालचाल झाल्यामुळे पाण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये लाटा या निर्माण होतात व लाटा ह्या नजीकच्या पृष्ठभागावर येतात. त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते व त्या मोठ्या प्रमाणातला लाटा या पृष्ठावर आल्यावर त्यांना त्सुनामी असे म्हणतात. अशा भूकंपाच्या केंद्रबिंदूच्या नजीकचा पृष्ठभाग हा सागराच्या तळाशीच असतो. त्यायोगे पाण्यात प्रचंड खळबळ निर्माण होऊन तयार होणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलत असल्याने या लाटा निर्माण होऊन त्या किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये आपटतात व भूकंपाने निर्माण झालेली ऊर्जा प्रति सेकंदात 800 ते 900 किलोमीटर वेगाने बाहेर पडत असते. तथापि तिचा पाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लय होऊन
दर तासाला 800 ते 900 किलोमीटर इतका वेग होतो व या लाटा किनारपट्टीवर आदळल्या की ऊर्जेचा पूर्णतया विलय होतो. त्सुनामी ही कशी तयार होते व ती कशी मोठ्या प्रमाणामध्ये धोकादायक आहे, निसर्ग निर्मितच आहे, परंतु मानवावर व इतर निसर्गावरही मानवावरही सर्वांवरती कसा परिणाम करते. किनारपट्टीपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर जवळजवळ 30 मीटर उंचीच्या लाटा या उसळतात व त्या किनारपट्टीच्या दिशेने प्रचंड वेगाने येतात. काही सेकंदातच लाटांमुळे किनारपट्टीचा प्रदेश हा जलमय होऊन जातो. लाटा किनाऱ्यावर वेगाने आदळल्यानंतर परत पाणी समुद्राच्या दिशेने वेगाने खेचले जाते. पाणी समुद्रात परतताना आपल्याबरोबर जमिनीचा भर व त्यावरील सर्व संपदा जी काही साधन संपत्ती असेल, जे काय असेल ते वेगाने वाहून समुद्रामध्ये परत जाते. त्सुनामी समुद्र किनाऱ्याच्या परिसरातच उद्भवते. उद्भवल्यावर 1 ते 2 किलोमीटर परिसरामध्ये ती खूप जोराने प्रवेश करते व पुन्हा मागे जाण्याच्या वेळेस जे काही जमिनीवर भूपृष्ठावर जे काही असेल ते आपल्या पाण्याच्या ओघाने पुन्हा ते घेऊन जाते. म्हणजे खूप मोठं संकट हे पाहायला मिळतं. त्सुनामीच्या लाटांची जी काही ताकद असते त्यामुळे किनारपट्टी लगतच्या परिसरामध्ये 1 किमी परिसरातल्या बहुतांशी इमारती, बांधकामे उद्ध्वस्त होतात. 26 डिसेंबर 2004 या दिवशी ज्या त्सुनामी लाटा उसळल्या त्याची सर्वाधिक झळ ही किनारपट्टी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. तशी मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या किनारपट्टीच्या भागामध्ये असेल, तसेच इंडोनेशियाला ही पोचलेली आहे. 1 किलोमीटर पर्यंतच्या किनाऱ्यालगतच्या भूप्रदेशात जीवित आणि मालमत्ता यांची प्रचंड हानी झाली, तर 2 किलोमीटर पर्यंत प्रदेशात त्याचा थोडी कमी झळ पोहोचली. भारतातही किनारपट्टीपासून 500 मीटर परिसरातली घरे, त्यातील लोक यांची नामोनिशाणीही उरली नाही, तर 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम हे मानवास जाणवले. काही मिनिटांच्या अंतराने एका पाठोपाठ अशा त्सुनामी लाटा किनारपट्टीवर आदळत राहतात. सामर्थ्यशाली अशा पहिल्या लाटेमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशाचे सर्वाधिक नुकसान होते. त्यानंतर येणाऱ्या लाटांनी उरले सुरलेही धुवून जाते. लाट किनाऱ्यावर फुटल्यानंतर लाटेच्या ओसरत्या पाण्याचा जोर सुद्धा प्रचंड असतो व त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या गोष्टी समुद्रात वाहून जातात. मागे खेचणाऱ्या लाटा असे त्यांचे वर्णन केले जाते. पहिल्या लाटेच्या एकवटल्या गेलेल्या सामर्थ्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान होते. मात्र जर काही कारणांनी ही लाट दुभंगली गेली तर मात्र नुकसानीचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्सुनामीमुळे झालेल्या हानीच्या अभ्यासात ज्या पक्क्या घरांच्या कुंपणाच्या भिंती 4 फुटांपेक्षा अधिक उंच आहेत अशी घरे, तसेच ज्या घरांच्या भिंती या लाटांच्या दिशेला कोन करतात अशी घरे बऱ्याच अंशी सुरक्षित राहिल्याचे आढळून आले, तर लाटांना आडव्या येणाऱ्या भिंती क्षणात कोसळल्याचेही आढळून आलेले आहे. कारण कुंपणाच्या भिंतीमुळे व लाटांच्या दिशेने बांधलेल्या भिंतीमुळे लाटा या दुभंगल्या जाऊन हानीही कमी होते. ज्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर खूपच लगत असेल तर खूप मोठे नुकसान, थोडंसं दूर असेल तर थोडं कमी प्रमाणामध्ये नुकसान हे झालेलं असतं. पुढचं पहा, निसर्ग पट्टीलगतचा प्रदेश हा पूर्णतः वालुकामय असतो. पूर्णपणे ही वाळूच असते, जी बांधकामे भुसभुशीत वाळूवर केली जातात. त्यांचा पाया कमकुवत असल्याने ती पूर्णतः वाहून जातात, तर बांधकामांचा पाया अधिक खोदाई करून पॉइल फाउंडेशन पद्धतीने बांधला जातो. ती बांधकामे टिकून राहतात. किनारपट्टीपासून दूर खोल समुद्रात गेलेल्या होड्या असतील, बोटिंग जहाजे यांचे कोणतेही नुकसान होत नाही, जे दूरवर असतील ते. कारण खोल समुद्रात लाटा पसरत असतात व किनाऱ्याकडे जाताना त्यांची उंचीही वाढते. किनारपट्टीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होते. किनाऱ्याजवळच्या होड्यावर जहाजांची जास्त प्रमाणात हानी होते. मुळापासून उन्मळून पडणारी झाडे आणि पाण्यात गुदमरल्याने झालेली जीवितहानी
हे त्सुनामीचे दुय्यम स्वरूपाचे परिणाम आहेत. मात्र मुळे खोलवर गेलेले आहेत असे मोठे वृक्ष त्सुनामीच्या लाटा भेदण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे हानीचे प्रमाणही कमी होते. त्सुनामी असेल, वादळ असेल, भूकंप असेल, महापूर असेल, या ज्या काही आपण निसर्ग निर्मित आपत्ती पाहिल्या, आपत्ती म्हटलं की धोका ठरलेलाच आहे. हा मानवजातीला असेल, निसर्गाला असेल, पर्यावरणाला असेल, सर्वांनाही हा धोका खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो व त्यांचा सामनाही करावा लागतो. त्यामधून उपाययोजनाही कराव्या लागतात व त्यातूनच पुढे मार्गक्रमणही करावी लागते. तर आज आपण इथे थांबूया. पुढील लेक्चरला आपण अजून अतिवृष्टी असेल, रोगराई असेल, अजून काही निसर्ग निर्मित कारणे असतील ती आपण पाहणार आहोत. तर धन्यवाद सर्वांना. थँक्यू मॅडम.